इराण, इस्रायल, अमेरिकेच्या युद्धामुळे त्या युद्धाचं संकट आता भारतात आणि आता महाराष्ट्रात आलेलं आहे हे नाकारता येत नाही। सरकार कितीही सांगत असेल की आमच्याजवळ पुरेसा साठा आहे, आम्ही पेट्रोल, डिझेल, गॅस या सगळ्या गोष्टीला आम्ही अजूनही आमच्या ताब्यात आहे, आमच्याजवळ भरपूर साठा आहे। पण आज आपण पाहतोय की काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे। गॅस सिलेंडरचे भाव वाढले आहेत, डिझेल पेट्रोलमध्ये सुद्धा लोकांच्या लाईनी त्या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि या सगळ्या युद्ध पातळीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी ज्या पद्धतीचं लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जे काही पहिलेपासूनच काही प्लॅन करायला पाहिजे होतं ते केले गेले नाहीत। विधानसभेमध्ये दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही हा विधानसभेत प्रश्न उपस्थित केला, पण आम्ही केंद्र सरकारशी बोलतोय, केंद्र सरकारशी बोलताय एवढंच सांगतात आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला या महागाईच्या पुढे जावं लागतंय आणि त्याचे परिणाम जनतेमध्ये खऱ्या अर्थानं युद्ध तिथं चाललेलं आहे, पण जनतेमध्ये या महागाईचा भडका आता उठायला लागलेला आहे आणि म्हणून सरकारला आमची भूमिका आहे सरकारला की तातडीनं हे सगळे चाललेला काळा बाजार आणि जे महागडं जे गॅस सिलेंडर आणि या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत या स्वस्त दरामध्ये जनतेला मिळाव्यात, ही भूमिका आमची आहे। इराण या संदर्भामध्ये प्रश्न ज्यावेळेला तुम्ही विचारला त्यावेळेला कुठल्या तरी समाधानकारक उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे? बंदर मंत्री जे आहेत त्या मंत्र्यांनी, राणे म्हणून बंदर मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं की आम्ही केंद्र सरकारशी या सगळ्या प्रश्नाबाबत आमची चर्चा चाललेली आहे आणि तिकडून आम्हाला या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन मिळणार आहे, अशा पद्धतीचं थातूरमातूर उत्तर आम्हाला एका मंत्र्यांनी दिलेलं आहे। पण त्याचा उपयोग नाही, पण आता त्याचे परिणाम आता राज्याच्या जनतेला भोगावे लागतात। ईरान, इस्राइल और अमेरिका की इस वॉर में अब देश की जनता को इस वार के परिणाम भुगतने पड़ रहे हैं। महाराष्ट्र में गैस सिलेंडर के रेट बढ़ा दिए गए, बड़े पैमाने में काला बाजार शुरू हो चुका है, डीजल पेट्रोल की किल्लतें शुरू हो चुकी है और सरकार इस सभी चीजों पे सुनने को तैयार नहीं। हमने विधानसभा में भी ये बात रखी, सरकार जनता की लूट और महंगाई के आग में जनता को डालने की कोशिश कर रही है। सरकार ने तुरंत ये सब व्यवस्था को रोककर लोगों को महंगाई से बचाना चाहिए और गैस सिलेंडर और पेट्रोल डीजल किफायत दाम में जनता को मिले, ये भूमिका हमारी है। जेएनपीटी के किसानों का जो माल है वो कंटेनर जो है वो रुके हुए हैं। मैं अभी विजिट करने जा रहा हूँ जेएनपीटी और मैं वहाँ की वस्तुस्थिति देखकर विधानसभा में ये भूमिका हम रखेंगे और हमने इस बात को भी हमने पहले ही हफ्ते में सरकार के सामने ये भूमिका को रखी थी। सरकार ने हमको जो जवाब दिया था कि केंद्र सरकार से हम बात कर रहे हैं, केंद्र सरकार की स्थिति क्या है पूरे देश की जनता को पता है। अमेरिका के राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप जिस तरह से नरेंद्र मोदी को धमकाने का काम कर रहे हैं और नरेंद्र मोदी जी हमारे देश के प्रधानमंत्री उसके ऊपर कोई जवाब देने को तैयार नहीं है। ईरान के मामले में भी वो शांत बैठे हैं और जिस तरह से नरेंद्र मोदी जी की भूमिका है उसी का परिणाम आज पूरे देश की जनता डीजल, पेट्रोल और गैस व्यवस्था में भुगत रही है, यह हम सब लोग देख रहे हैं। सर, जो किसानों का जो माल है वो एक्सपोर्ट होना था वो यहाँ लोकल मंडी में बिक रहा है, किसानों को मैं इसलिए आज जेएनपीटी जा रहा हूँ और जेएनपीटी में वस्तुस्थिति देखकर कल विधानसभा में या आज ही विधानसभा में ये बात हम लोग रखेंगे। मी तेच सांगितलं की
घरगुती असतील किंवा व्यापारी गॅस व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टीचा तुटवडा आता जाणवायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे हॉटेल व्यवसाय असेल, बेकरीज असतील किंवा घरगुती असेल, या सगळ्या गोष्टीवर या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे. देखो, मुझे ये लगता है कि जिस तरह से डोनाल्ड ट्रंप बार बार नरेंद्र मोदी जी को कह रहे कि इनके 5 मिनट में इनकी पूरी राजनीति हम खत्म कर देंगे, तो मुझे लगता है कि तब अगर देश के प्रधानमंत्री बोलने को तैयार नहीं है, तो आज अमेरिका के और इजराइल और ईरान के इस वार में वो कुछ बोलेंगे, ऐसा मुझे नहीं लगता. एक बाइट करना चाहूंगा, जिस तरह से आप जेएनपीटी जा रहे हैं